नमस्कार सर. नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलोत धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर नितीन सूर्यवंशी सर. 2017 पासून ते या फील्डमध्ये कार्यरत आहेत. आज त्यांनी अनेक रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्टवर काम केलेलं आहे. सो त्या प्रोजेक्टबद्दल त्यांच्या अनुभवांबद्दल आम्ही या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्ममध्ये तुमच्याशी ऐकायचे तुमच्याकडून की तुमचा आजवरचा प्रवास कसा होता, अनुभव तुमचे सगळे कसे होते. तो अर्थात पहिला प्रश्न असाच मला विचारायचा आहे की तुमचं शैक्षणिक जीवन म्हणजे तुमची शाळा कुठली होती, बरोबर. कुठल्या कॉलेजमधून तुम्ही इंजिनिअरिंग पूर्ण केलं, बरोबर. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग खरं मला कायम असं वाटतं की कुठल्याही इतर इंजिनिअरपेक्षा सिव्हिल इंजिनिअरिंग फील्ड जास्त खडतर आहे, जास्त स्ट्रगल आहे आणि बरोबर. मेहनत आहे. तर बरोबर. हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती? बरोबर. आता पहिले मी 10वी सुटल्यानंतर बरोबर 10वी 12वी केली मी. 12वी नंतर मी 10वीला लगेच मी ITI ला ऍडमिशन घेतलं आणि सिव्हिल ड्राफ्ट्समन केलं मी पहिल्यांदा. बरोबर. सिव्हिल ड्राफ्ट्समन मध्ये मी फर्स्ट आलेलो होतो मी. बरोबर. फर्स्ट आल्यानंतर मी अपेंडिसशिप केली एका वर्षाची. अपेंडिसशिप केल्यानंतर मी नाशिकला गेलो सिव्हिल इंजिनिअरिंगला. पण काही परिस्थितीनुसार माझी सिव्हिल इंजिनिअरिंग झाली नाही. परिस्थितीनुसार झाली नाही. मी तिथं कंपनीत कामाला लागलो. बरोबर. 1-1.5-2 वर्ष मी काम केलं कंपनीत. पण मला एका जणाने मला नंबर दिला आर्किटेक्टचा. मी आर्किटेक्ट कडे गेलो आणि तिथं म्हणजे माझी परिस्थिती काहीच नव्हती. फक्त मी असं म्हणून गेलो होतो की मला काहीतरी काम मिळालं पाहिजे, काम मिळालं पाहिजे की वो माझं हे व्हायला पाहिजे. तर मी काम करता करता मी धुळ्यातच एक्सपिरियन्स घेतलेला आहे सैंदाने राव साहेबांकडे. बरोबर. मग त्यांच्याकडे कामाला लागताना मला म्हणजे सगळं त्यांनी शिकवलं समजा. बरोबर. मी शिक्षण पण करायचो. नंतर मी एक वर्ष झाला मला एक्सपिरियन्स घेता घेता. मग मला वाटायला लागलं की आपण आता पुढचं शिक्षण घ्यावं. बरोबर. मग मी ना इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं मी आणि इंजिनिअरिंग पण करायची आणि पार्ट टाइम जॉब पण करायचो आर्किटेक्टकडे. मग परत मी अजून डिझायनिंगचे कोर्स पण केलेले त्याच्यात. 3D एलिव्हेशन म्हणा, हे सगळे AutoCAD, हे सगळे डिझायनिंगचे काम मी शिकलो. 2-3 वर्षात पूर्ण स्ट्रगल केलं. कॉलेज पण केली, अजून एक्सपिरियन्स बी घेतलं आणि प्लस अजून क्लासेस पण केले. खरं इतकं खडतर तुमचा प्रवास होता. तुम्ही सांगितलं त्याच्या परिस्थितीमुळे कधी शिक्षण पण थांबावं लागलं, कधी पुन्हा एक्सपिरियन्स पण घ्यावा लागला. मग या फील्डमध्ये तुम्हाला सुरुवातीला असं वाटलं, कधी भीती वाटली का की आपल्याला पुढे याच्यात काम मिळेल नाही मिळेल किंवा कसा राहील आपला प्रवास? माझा कॉन्फिडन्स जर वाढवला असेल तर ते माझे जे गुरु आहेत सैंदाने राव साहेब, त्यांनीच माझा कॉन्फिडन्स वाढवलेला आहे. बर. आणि मग हे झालं तुमच्या शिक्षणाबद्दल. मग पहिला एक्सपिरियन्स तुमचा कसा होता जेव्हा पहिला प्रोजेक्ट केलात? तर तो कुठला होता किंवा त्याचा अनुभव काय आठवतोय का? स्वतः इंडिव्हिज्युअल केलेला पहिला प्रोजेक्ट जो केलाय मी पिंपळनेरात मध्येच केलाय मी. पण त्या प्रोजेक्ट मध्ये एवढं मी सगळ्या बारीक गोष्टी पाहिलेल्या आहेत मी. सगळं फुटिंग पासनं सगळं आहे ना प्रॉपर सगळं स्टील आहे ना, डिझायनिंग सगळं व्यवस्थित केलेलं आहे मी. दुसरं आता या सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्ड मधल्या याच्याकडे आपण आता वळूया. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही आता म्हणलात तसं की या भागात काम करताना अनस्किल्ड लेबर हा खूप मोठा विषय आहे. तर तुम्ही काम करताना तुम्हाला तो प्रश्न कितपत भेडसावला अनस्किल्ड लेबर बरोबर काम करणं? आता माझ्याकडे सगळे मिस्त्री आहेत, कारागीर आहेत समजा. बरोबर. पण मी त्यांना आहे ना प्रॉपर समजून देतो मी. बरोबर. पहिले प्लॅन झाल्यानंतर आहे ना जेव्हा लाईन आउटला जातो त्यावेळेस मी मिस्त्रीला सगळं ड्रॉइंग समजून देतो. कॉलम पोझिशन, की हा प्लॅन कसा आहे, काय आहे, सगळं समजून घेतो. किती MM चे बार आहेत याच्यात, कॉलमची साईज काय आहे, हे सगळं प्रॉपर समजून मग सुरुवात करतो मी प्रोजेक्टला. बरोबर. दुसरं रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मध्ये तुम्ही आता काम करताय, तर कुठल्याही मध्यमवर्गीय माणसाचं स्वप्न असतं की आपलं घर पूर्ण व्हावं आणि त्याच्यासाठी तो पैसे कमवत असतो, ते पैसे साठवतो आणि फायनली एवढे सगळे साठवलेले पैसे एका इंजिनियरच्या हातात देतो आणि त्याला सांगतो आपलं घर बनव. पण मग तेव्हा करताना पुन्हा हा मुद्दा बजेटचा येतोच थोडाफार. तर मग अशा वेळेला ते बजेट आणि चांगलं घर किंवा वेगळं काहीतरी करायचं, मग हे कसं समतोल तुम्ही साधता?
आता मी समोरच्या व्यक्तीला बजेट देताना मी असं असं करतो की तुम्ही जो स्ट्रक्चरचा काम आहे ना तो पूर्ण करा, आणि फिनिशिंगचा जो आयटम आहे तो नंतर तुम्ही तुमच्या जेव्हा तुमच्याकडे पैसा येईल तसं तसं काम करत जा, पण बरोबर, त्याच्यात काही कॉम्प्रोमाइज करू नका तुम्ही. बरोबर, बरोबर. अशा पद्धतीचं हा, तुम्ही सांगता. बरोबर बरोबर. हं, हं, हं. दुसरं क्वालिटी कन्स्ट्रक्शन जर काही करायचं असेल समजा एखाद्याला, तर तुम्ही काय अशा टिप्स द्याल, की ह्या 4-5 गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात, तर एक चांगलं दीर्घायुष्य टिकणारं उत्तम क्वालिटी असणारं एक बांधकाम होऊ शकतं. बरोबर अशा काही टिप्स सांगू बरोबर शकाल बरोबर. का? आता जेव्हा आपण पाया खोदाई करतो, बरोबर, बरोबर, खोदाई झाल्यानंतर जेव्हा पीसीसी करतो, बरोबर. पीसीसी झाल्यानंतर प्रॉपर पीसीसी व्हायला पाहिजे, प्रॉपर त्याची स्टील डिझायनिंग व्हायला पाहिजे, कॉलम स्पॅन नुसार आहे ना, एवढं साईज नुसार कॉलम आले पाहिजे, 9-15 9-12चे 9-18चे कॉलम साईज नुसार ते कॉलम यायला पाहिजे, बरोबर. त्याचं वेट किती वरून येणार आहे हं, हं, ते हं. सगळं प्रॉपर डिझायनिंग केलं असलं पाहिजे. पाहिजे. बरोबर, बरोबर. दुसरं आता तुम्ही या फील्डमध्ये आता काम करताय, तर जी नवीन तरुण इंजिनिअर्स येतील, तर त्यांना तुम्ही एक सल्ला द्यायचा झाला, तर बरोबर काय सल्ला तुम्ही द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? एक गोष्ट आहे अशी, जशी तुमच्याकडं मला असं वाटतं, की तुम्ही अशा बॅकग्राऊंडमधनं आल्यामुळं तुमच्याकडे प्रामाणिकपणा फार महत्त्वाचा होता, जो बरोबर तुमच्याकडं आलेला आणि त्यामुळे तुम्ही प्रामाणिकपणे काम केलंत. बरोबर. तर अशा तरुण इंजिनिअर्सला काय सल्ला द्याल तुम्ही? मला तर शिक्षण कोणीही तरुण राहो, पण एक्सपिरियन्स घेऊनच ह्या फील्डमध्ये यायला पाहिजे. बरोबर. कारण की ही फील्ड अशी आहे, की प्रॉपर लक्ष द्यावं लागतं. हं. खूप मेहनत घ्यावं लागते या बरोबर. फील्डमध्ये. सगळ्या प्रॉपर गोष्टी घ्याव्या लागतात. मनात काही गोष्टी विचार न ठेवता ते सगळे प्रॉपर त्या प्रोजेक्टकडे दुर्लक्ष करायचं नसतं ते. नसतं. त्यामुळे आहे ना, आर्किटेक्ट म्हणू, इंजिनिअर म्हणू, त्याच्याकडे त्याने ना 4-5-6 वर्षे ना काम करायला पाहिजे. बरोबर. तेव्हाच ह्या फील्डमध्ये यायला पाहिजे. बरोबर, बरोबर. दुसरं आपण मगाशी म्हटलं तसं एखाद्याचं घर बनवणं हे एक स्वप्न असतं. थोडा पर्सनल प्रश्न असा मला विचारायचा आहे, की तुमच्या आई-वडिलांचं एक प्रकारे तुम्ही स्वप्न पूर्ण केलं पूर्ण केलं. असं वाटतं त्याच्यानंतर, तेव्हा बरोबर. त्यांची रिएक्शन कशी होती? हे सगळं जेव्हा तुम्ही शिकलात, आता तुम्ही यशस्वी झालात, आता तुम्ही लोकांची घरं बांधता, बरोबर. तेव्हा आता त्यांची हे कसं असतो? त्यांना आता एकदम चांगलं वाटतं, की माझ्या मुलाने ना काहीतरी वेगळं काहीतरी करून दाखवलेलं आहे. मी बरोबर. एक खेड्यागावातला साधारण हो, हो. तरुण आहे. तरुण आहे तेव्हा मी. तेव्हा पण काम केले. अशा हां, घरचे बॅकग्राऊंड असताना हां, तुम्ही आता असं काम हां. करता. माझे वडील आहे ना शेती काम करता, बरं बरोबर, का. त्यांना काही याच्यातलं काही माहिती नाही. पण बरोबर, आहे ना, मी माझ्या पद्धतीने ना सगळं मी हँडल केलं मी सगळं. बरोबर. आणि नवीन-नवीन चांगले प्रोजेक्ट मला आता भेटायला लागलेले आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. दुसरं तुम्ही आता सांगितले एवढे नवीन तुम्ही प्रोजेक्ट करता रेसिडेन्शियल किंवा कमर्शियलचे पण काही केले असतील. तर मग त्याच्यातला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट आठवतोय का, की जो काम करताना त्यातलं वेगळेपण तुम्ही टिकवलत, नाविन्य टिकवलत बरोबर, बरोबर, आणि बरोबर, काम करताना वेगळा आनंद झाला बरोबर. असा? मी फर्स्ट फर्स्ट जो प्रोजेक्ट केला ना, त्याच्यातनंच मला आहे ना सगळे प्रोजेक्ट मिळायला लागलेले वाह! आहेत. मग फर्स्ट प्रोजेक्टमध्ये काय फर्स्ट होतं असं वेगळं? प्रोजेक्ट आहे ना, हा बेस्ट प्रोजेक्ट आहे माझा. बरोबर, बरोबर. हां. तुम्ही सांगितलत आणि मगाशी. क्लायंट पण चांगले भेटले मला, बरं का. वाह! माझ्या सल्ल्यानुसारच सगळं त्यांनी ना काम केलेलं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ते आज बी तुम्ही प्रोजेक्ट बनणार ना, तर चांगलंच हां, आहे ते. चांगले बेस्ट आहे डायरेक्ट. बरोबर. खरं इंजिनिअर चांगल्यासाठी सांगत असतो, पण बऱ्याचदा ते कस्टमर ऐकत नाहीत किंवा त्यांना असं ऐकत नाही. वाटतं, की आपण पण माझं ते प्रोजेक्ट भाग्य. पासूनच आहे ना, हं, हं, सगळे ना हं, हं. नवीन-नवीन प्रोजेक्ट यायला लागलेले आहेत. बरोबर, बरोबर आणि तुम्ही त्याच्यात काम केलं. काम केलं. हा झाला आयकॉनिक प्रोजेक्ट. दुसरा असं आहे, की काम करताना अनेकदा अडचणी पण येतात. बरोबर. तर अशी कुठली अडचण तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यात जाणवली का? जेव्हा तुम्हाला फारसा अनुभव नव्हता आणि तुम्ही काम पण करत होता आणि अचानक काहीतरी अडचण आली. अशी काही एखादा प्रसंग किंवा घटना आठवतीये का? नाही, अडचण तर मला तर जास्त करून मी एक्सपिरियन्स केलेले. त्यामुळे मला तर अडचण जास्त करून नाही आलेली. बरोबर, फक्त आहे ना कारागीरबद्दल अडचण आलेली बरोबर, आणि त्याला ते समजलं नाही. पण मी त्याला आहे ना प्रॉपर समजवलेलं आहे बरोबर. कारागीरला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. दुसरं सिमेंट आणि स्टील हे कुठल्याही बांधकामाचा आत्मा असतो असं मी म्हणेन बरोबर, जसं. बरोबर. तर तसं स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स चेक करता किंवा काय क्वालिटी गुणवैशिष्ट्य आता सांगाल? स्टील निवडताना ते आपण जेव्हा जो स्टील बार असतो, हं, त्याला जर वाकवलं तर हं. त्याला तडा नको जायला. बरोबर, बरोबर? बरोबर. कडक स्टील नको हं, हं, हं. ते नरम स्टील राहायला पाहिजे. बरोबर, बरोबर. बरोबर. असं तुम्ही बघता हो, त्याचं. हो. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही याच्या आधीच्या कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का पूर्वी? हो, वापरलेलं आहे ना. वापरलंय. तर तुमचा मग वापरलेलं आहे. अनुभव कसा होता आयकॉन स्टीलचा? त्यांच्या प्रॉडक्टबद्दल, त्यांच्या सर्व्हिसेसबद्दल, बरोबर, बरोबर. स्टाफबद्दल, बरोबर. कॉस्टबद्दल? नाही. कॉस्टचं आतापर्यंत जेही डीलरकडनं मी जेही स्टील घेतलेले आहेत, त्यांनी मला चांगलीच कॉस्ट दिलेली आहे. हं, हं. आणि स्टील चांगलं आहे. बेस्ट आहे यामध्ये. सो चॉकलेट. तुम्ही हां. समाधानी आहात समाधानी आहे आयकॉनच्या. मी. क्या बात!
सो हे होते इंजिनियर नितीन सूर्यवंशी. आणि जसं त्यांनी त्यांच्या शब्दात सुद्धा सांगितलं की एका अतिसामान्य कुटुंबातून एक तरुण येतो, एक सिव्हिल इंजिनियर किंवा जीवनात यशस्वी होण्याची स्वप्न बघतो आणि त्या प्रामाणिकतेने प्रयत्न करतो आणि आज ते या सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात मजबूतीने पाय रोवून उभे आहेत. आणि सांगितलं तसं जर तुमच्या कामामध्ये जसं कुठल्याही कन्स्ट्रक्शनला पाया महत्त्वाचा असेल, तसं जिद्द, आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणाचा पाया जर तुमच्याकडे असेल स्वतःच्या मनात, तर तुम्ही चांगली इमारत बांधू शकता, जीवनात यशस्वी होऊ शकता. सो येणाऱ्या आगामी काळात असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील या दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.